राम मंदिराची तारीख मागणाऱ्यांनो 22 जानेवारीला अयोध्येत या असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। भाजपचं सरकार आल्यावर राम मंदिर बनेल असं वाजपेयी म्हणाले होते। ती वाजपेयींची घोषणा मोदींनी पूर्ण केली असं फडणवीसांनी म्हटलंय। मोदींच्या नेतृत्वात कलम 370 हटलं आणि राम मंदिर उभारलं अशी घोषणा सुद्धा त्यांनी केली। अटल जी ने कहा ये तो सारी चीजें हमारे मन में है, अभी तो 22 पार्टियों की सरकार चला रहा हूं। जिस दिन भारतीय जनता पार्टी की सरकार आएगी उस दिन राम मंदिर भी बनेगा और 370 भी हटेगा। अटल जी की उस बात को हमारे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरा करके दिखाया। 370 भी हटा और राम मंदिर भी बना। मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे। त्यासाठी मागास वर्ग आयोगाकडून पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असून 154 मुद्द्यांची प्रश्नावली भरून ठेवली जाणार आहे। त्यासाठी सुमारे 1,500 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। फेब्रुवारीतल्या विशेष अधिवेशनाच्या पूर्वी म्हणजे जानेवारीत 15 दिवसात सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नियुक्त केली आहे। शैक्षणिक प्रत्येक कुटुंबाचं त्यांचं शिक्षणाचं कुठल्या स्तरापर्यंत शिक्षण झालेलं आहे, नोकरीचं प्रमाण त्याची नोंद असेल, त्याचबरोबर इतरही जे त्यांच्या आर्थिक मालमत्ता असेल, इन्कम असेल, असे जवळजवळ डिटेल असा सर्वे फॉर्म आहे। त्याच्या अनुषंगानं आपले जे शासकीय कर्मचारी आहेत त्यात तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक यांच्यामार्फत आपण सर्व जे मराठा कुटुंब आहेत त्यांचं सर्वेक्षण करणार आहोत आणि याच्या अनुषंगानं उद्या आमच्याकडे जिल्ह्यामध्ये सर्व जे आमचे कर्मचारी आहेत त्याचं ट्रेनिंग आम्ही जिल्हास्तरावर आयोजित करत आहोत। खामगाव जीएसटी कार्यालयाचा उपायुक्त पदाचा पदभार प्रवीण भोपाळेंना सोपवण्यात आला। मात्र सहाय्यक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। अशात मॅट कोर्टानेही भोपाळेंच्या नियुक्तीबद्दल नोटीस काढली आहे। डाळ व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रवीण भोपाळेंकडे उपायुक्त पदाचा कारभार सोपवलाय का असा सवाल राजपूतांनी केला। भोपळे आणि या संपूर्ण भ्रष्टाचारावर पांघरून घालणारे संबंधित सर्वच यांच्याविरुद्ध कुठेतरी प्रशासकीय कारवाई आणि क्रिमिनल प्रॉसिक्युशन देखील होणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे 22 डिसेंबर रोजी नागपूर मॅट कोर्टाने देखील भोपळेच्या सदर बेकायदेशीर नियुक्ती विरुद्ध शासनास नोटीस काढलेली आहे। माननीय आयुक्त कार्यालय आणि माननीय शासनाद्वारे याबाबत उचित कारवाई करण्यात येईलच। मात्र सदर प्रकरणी इकडील कार्यालय देखील सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करीत आहे।